Hello dear student, in the previous lecture we have solved 6 problem from exercise 1.1 in the question number 2nd. Today we are going to solve next problem from the same question and same exercise. Before that, if you would like to get many more video like this, then don't forget like, share and subscribe to my channel. आणि कुठल्याही प्रकारचे जर तुम्हाला अडचणी वगैरे असतील किंवा कुठल्याही प्रकारचे जर डाऊट असतील मॅथ्सच्या संबंधित तर तुम्ही कमेंटच्या स्वरूपामध्ये माझ्यापर्यंत पोहोचवा. मी त्याची पूर्णतः निरसन करण्याची जबाबदारी मी घेतोय. तर बघा आज आपण प्रॉब्लेम नंबर 7 बघतोय. बघा सुरुवातीलाच परत एक वेळेस सांगतोय की आपण 12th सायन्स मॅथ सेकंडचा डिफरन्शिएशन चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. एक्सरसाइज 1.1 आहे ज्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करतोय आणि आज त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 7. बघा काय असणार आहे. आपण सोल्युशन मध्ये सहजासहजी काय करतोय, तिथे दिलेला जो प्रॉब्लेम आहे दिलेला प्रॉब्लेम आपण y कन्सिडर करतोय. मग काय असणार आहे तिथे y इज इक्वल टू काय असणार आहे कोसेक ऑफ रूट कॉस एक्स. ओके, आपल्याला माहिती आहे कोसेकचा जो डेरिव्हेटिव्ह आहे, कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस कोसेक इंटू कॉट आहे. ओके, परंतु आता इथे काय असणार आहे सूत्र बघताना आपण काय केलेलं आहे तिथे त्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला बघताना आपण बघितलेला आहे कॉसेकचा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स तो काय आहे मायनस कोसेक इंटू कॉट एक्स. ओके, तर बघा इथे सुद्धा काय असणार आहे डिफरन्शिएट द फंक्शन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय असणार आहे एक्स असेल आणि y चा डेरिव्हेटिव्ह काय असेल dy बाय dx इज इक्वल टू. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे कोसेकचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे आपल्याजवळ काय असणार आहे मायनस कोसेक ऑफ रूट कॉस एक्स इंटू मध्ये काय आहे कॉट एक्स. कॉट एक्स आता एक्स ची भूमिका इथे कोणाची आहे रूट ऑफ कॉस एक्स. ओके, ऑफ काय असणार आहे रूट कॉस एक्स. आता जे की ते काय आहे एक्स सोडून दुसरी कुठली तरी टर्म आहे म्हणून इंटू मध्ये चेन रूल नुसार तिथे त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा असणार आहे तो रूट कॉस एक्स. ओके, अशा प्रकारचा. मग आपण बघू शकतो तिथे काय असणार आहे मायनस कोसेक ऑफ रूट कॉस एक्स इंटू कॉट ऑफ रूट कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ. आता इथे काय आहे एखादी टर्म कशामध्ये आहे स्क्वेअर रूट मध्ये आहे आणि स्क्वेअर रूट मध्ये जर एखादी टर्म असेल तर आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह काय त्याचा तर ते आहे 1/2 रूट ऑफ एखादं जे फंक्शन असेल ते. ओके, म्हणजे त्याची काय येणार आहे तिथे इंटू 1/2 इंटू मध्ये रूट ऑफ कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी रूट मध्ये टर्म असणार आहे त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच कशाचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे इथे कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह. ओके, इथपर्यंत झाल्यानंतर आपण लिहू शकतो इथे मायनस कोसेक ऑफ रूट कॉस एक्स इंटू कॉट ऑफ रूट कॉस एक्स इंटू कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे आपल्याजवळ तिथे मायनस साइन एक्स अपॉन 2 रूट कॉस एक्स अशा प्रकारचा असेल. आणि याला जर तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं असेल तर सिम्प्लिफाय पण याला अशा प्रकारे लिहू शकतो. काय असणार आहे dy बाय dx इज इक्वल टू काय असणार आहे मायनस मायनस विल बिकम प्लस. इथे मायनस मायनस काय होणार आहे तुमच्याजवळ इथे प्लस होईल आणि काय लिहू शकता तुम्ही तिथे साइन एक्स इंटू काय असणार आहे कोसेक ऑफ रूट कॉस एक्स इंटू कॉट ऑफ रूट कॉस एक्स आणि अपॉन काय असणार आहे 2 रूट ऑफ कॉस एक्स. बघा अशा प्रकारे सिम्प्लिफाय झाल्याच्या नंतर इथे आपण बघू शकतो आता इथे आपण सॉल्व्ह करू शकत नाही म्हणून हेच काय असणार आपलं इथे आन्सर असेल. ओके, बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला काय दिलेला आहे तिथे y इज इक्वल टू काय आहे लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस काय आहे 5 आहे. ओके, मग लॉगचा तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. लॉगचा फॉर्म्युला काय आहे 1/x आहे, परंतु एक्सच्या जागी जर दुसरी कुठली टर्म असेल तर इंटू मध्ये त्याचा सुद्धा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय असणार आहे
एक्स असेल. ओके, विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय असणार आहे वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 1 अपॉन काय असेल तिथे कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. ओके, हा असेल. आणि याचं काय असणार आहे आता इंटू मध्ये आपण बघतो इथे एक्सच्या एक्स सोडून दुसरी कुठली तरी टर्म आहे, म्हणजे इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह कोणाचा असणार आहे ती उरलेली जी टर्म आहे कुठली, तर तो असेल कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस काय असणार आहे 5. ओके, अजून आता इथे काय असणार आहे ही टर्म तर ऍज इट इज राहणार आहे तिथे इज इक्वल टू 1 अपॉन काय असणार आहे कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू. आता बघा कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो आपल्याकडे तिथे कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. ओके, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे तिथे मायनस साइन एक्स क्यूब मायनस काय असणार आहे 5. आता इथे एक सोडून दुसरी कुठली टर्म आहे म्हणून काय असणार आहे तिथे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असणार आहे एक्स क्यूब मायनस 5. ओके, या टर्मला आपण अशा प्रकारे लिहू शकतो मायनस काय असणार आहे साइन ऑफ एक्स क्यूब मायनस 5 अपॉन काय असणार आहे कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे तिथे 3x स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 तो 0 असणार आहे. मायनस मध्ये 5 चा डेरिव्हेटिव्ह तो कॉन्स्टंट असल्यामुळे 0 होईल. ओके, आता बघा ही जे टर्म आहे इथे साइन अपॉन कॉस. साइन अपॉन कॉस जर असेल आपल्याकडे तर साइन अपॉन कॉसचा फॉर्म्युला काय आपल्याजवळ तिथे टॅन आहे. ओके, मग आपण इथे लिहू शकतो काय असणार आहे dy बाय dx इज इक्वल टू काय असणार आहे मायनस टॅन ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू काय असणार आहे 3x स्क्वेअर. किंवा सिम्प्लिफाय मध्ये आपण त्याला अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो काय असणार आहे dy बाय dx इज इक्वल टू मायनस 3x स्क्वेअर इंटू काय असणार आहे टॅन ऑफ एक्स क्यूब मायनस 5. आणि हेच काय असणार आहे आपल्या इथे आन्सर असेल. दिस इज अवर dy बाय dx. ओके, मग प्रॉब्लेम नंबर 9 आपल्याला दिलेला काय तिथे y इज इक्वल टू ई रेस टू किती आहे 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस काय आहे 2 कॉस स्क्वेअर एक्स आहे. आपल्याला आता ई रेस टू एक्स जर ची पॉवर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे तो काय असणार आहे ई रेस टू एक्सच असणार आहे. परंतु एक्सच्या जागी जर दुसरी कुठली टर्म असेल तर इंटू मध्ये आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो. ओके, काय असणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय असणार आहे एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह ऍज इट इज असणार आहे ई रेस टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस काय असणार आहे 2 कॉस स्क्वेअर एक्स. आणि इंटू मध्ये काय असणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे मग तिथे 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. ओके, याचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे. आता ही टर्म तर ऍज इट इज असणार आहे तुमच्याजवळ तिथे लिहू शकता काय असणार आहे ई रेस टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू आता डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असणार आहे पहिले याचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे इथे इंटू किती असणार आहे तो 6 साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे पॉवरचा डेरिव्हेटिव्ह झाला. परत आता त्याच टर्मचा डेरिव्हेटिव्ह इंटू मध्ये इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन. ओके, मायनस काय असणार आहे ते 2 टू द 4 काय असणार आहे कॉस एक्स परंतु इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पॉवरचा डेरिव्हेटिव्ह झाल्याच्या नंतर इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा असणार आहे तिथे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. ओके, हा अशा प्रकारचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला तिथे बघायला मिळेल. ओके, सिम्प्लिफाय करून घेऊया काय असेल ई रेस टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू काय असणार आहे तिथे 6 साइन एक्स इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे तिथे कॉस एक्स. ओके, आता बघा इथे काय मायनस साइन आहे इथे मायनस 4 कॉस एक्स आहे परंतु कॉसचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तो किती येतो मायनस साइन मायनस इंटू मायनस किती होणार आहे तो तिथे प्लस 4. आणि इथे लिहू शकता कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असणार तुमच्याजवळ तिथे साइन एक्स इंटू मध्ये हा कॉस एक्स जसेच्या तसा. ओके, परत बघू शकता इथे 6 साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस 4
साइन एक्स इंटू कॉस एक्स आहे. 6 आणि 4 किती मिळणार तुम्हाला तिथे 10 मिळेल. ओके, इथे बघूया इज इक्वल टू काय असणार आहे e raised to 3 sin square x minus 2 cos square x आणि इंटू मध्ये काय असणार आहे, काय मिळेल आपल्याला तिथे 10 sin x इंटू काय असणार आहे cos x. ओके, परत आता सिम्प्लिफाय करताना आपण म्हणू शकतो इथे आपल्याला एक फॉर्म्युला मिळतो. तिथे जर 2 sin x इंटू जर cos x आपल्याकडे असेल तर आपल्याकडे त्याचा फॉर्म्युला आहे sin 2x. मग त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय करू शकतो, तिथे हा जो 10 आहे 10 मधून जर आपण किती 5 जर बाहेर काढले तर अशा प्रकारे आपण त्याला सिम्प्लिफाय करू शकतो. बघा e raised to 3 sin square x minus 2 cos square x आणि इंटू काय असणार आहे 5 आणि ब्रॅकेट मध्ये काय राहणार तुमच्याजवळ 2 sin x इंटू काय असणार आहे cos x आणि 2 sin x इंटू cos x म्हणजे काय आपल्याजवळ sin 2x. लिहू शकता डायरेक्टली सिम्प्लिफाय तिथे 5 इंटू काय असणार आहे sin 2x इंटू काय असणार आहे e raised to 3 sin square x minus 2 cos square x आणि हाच काय असणार आहे आपला तिथे dy by dx. दिस इज अवर आन्सर. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम काय, प्रॉब्लेम नंबर 10. ओके, काय दिलेला आहे y इज इक्वल टू cos स्क्वेअर ऑफ log ऑफ x स्क्वेअर प्लस काय आहे 7. ओके, तर बघा आता cos स्क्वेअर आहे, cos ची पॉवर आहे तिथे x रेज टू n चा फॉर्म्युला वापरून आपण तिथे सॉल्व्ह करू शकतो. काय असणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय असेल x असेल. मग काय असणार आहे dy बाय dx इज इक्वल टू cos स्क्वेअर चा काय असेल डेरिव्हेटिव्ह तिथे 2 cos ऑफ काय असणार आहे log ऑफ x स्क्वेअर प्लस काय असणार आहे 7. परंतु आपण बघू शकतो इथे पॉवरचा डेरिव्हेटिव्ह झाल्याच्या नंतर अगेन इनटू मध्ये काय असणार आहे तिथे डेरिव्हेटिव्ह. कोणाचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे तर तो असेल cos ऑफ काय असणार आहे log x स्क्वेअर प्लस काय असणार आहे 7. हा डेरिव्हेटिव्ह आपल्याला तिथे बघायला मिळेल. ओके, मग आपण सॉल्व्ह करू शकतो. तिथे काय असणार आहे 2 इंटू cos ऑफ log x स्क्वेअर प्लस 7 इंटू कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे आपल्याजवळ तिथे कॉसचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे मायनस काय असेल साइन ऑफ log ऑफ काय असणार आहे मायनस साइन ऑफ log ऑफ cos ऑफ x स्क्वेअर प्लस 7. ओके, हा अशा प्रकारचा असेल. परंतु आता इथे काय आहे कॉसला इथे x सोडून दुसरी कुठली टर्म आहे म्हणून काय असणार आहे इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log ऑफ काय असेल x स्क्वेअर प्लस 7. ओके, हा अशा प्रकारचा तिथे डेरिव्हेटिव्ह निघेल. मग बघा काय सिम्प्लिफाय असणार आहे इज इक्वल टू 2 cos ऑफ काय असेल log ऑफ x स्क्वेअर प्लस 7. इथे डायरेक्टली हा मायनस साइन आहे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे डायरेक्टली तुम्ही काय करू शकता तिथे समोर घेऊ शकता. त्याला काय असणार आहे मायनस 2 cos log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 इंटू काय असणार आहे साइन log ऑफ x स्क्वेअर प्लस काय असणार आहे 7. ओके, आता इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचा असणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो आपल्याजवळ तिथे 1 अपॉन मध्ये ती टर्म असणार आहे x स्क्वेअर प्लस 7 आणि चेन रूल नुसार अगेन द डेरिव्हेटिव्ह ऑफ कुठली टर्म असणार आहे x स्क्वेअर प्लस 7. ओके, बघा हे आहे साइन आपण समोर लिहू शकतो तिथे मायनस 2 काय असणार आहे साइन log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 इंटू काय असणार आहे cos इंटू cos ऑफ log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 इंटू काय असणार आहे याचा डेरिव्हेटिव्ह किती मिळणार आपल्याला तिथे याचा डेरिव्हेटिव्ह असेल 2x आणि याचा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे 0 असेल. म्हणजेच इंटू मध्ये काय असणार आहे तुमच्याजवळ 2x अपॉन काय असणार आहे x स्क्वेअर प्लस
7 असेल. ओके, आता तुम्ही जर बघितलं असेल तर तिथे बघा एक फॉर्म्युला आपल्याला नेहमी करता बघायला मिळतो. तिथे कुठल्या प्रकारचा जर आपल्याकडे असेल काय असणार आहे 2 sin x इंटू जर आपल्याकडे काय असणार आहे cos x असेल, अशा प्रकारचा एखादा फॉर्म्युला असेल तर याचं जे आन्सर आहे याला कशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो आपण तिथे sin 2x अशा प्रकारे आपण काय करू शकतो त्याला रिप्रेझेंट करू शकतो. तर अगदी बघा तो जो आहे इथे x जो आहे x म्हणजे पूर्ण काय तुमच्याजवळ log ऑफ x स्क्वेअर प्लस काय आहे 7 आहे. ओके, आणि तोच फॉर्म्युला तिथे आपल्याला आपण यूज करू शकतो. मग बघा काय असणार आहे तिथे लिहू शकतो तुम्ही मायनस साइन ऑफ 2 टाइम्स ऑफ काय असणार आहे लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 7 आणि इंटू काय असणार आहे 2x अपॉन x स्क्वेअर प्लस काय असणार आहे 7. ओके, सिम्प्लिफाय करताना आपण त्याला लिहू शकतो अशा प्रकारे dy बाय dx इज इक्वल टू काय असणार आहे मायनस 2x अपॉन काय असणार आहे x स्क्वेअर प्लस 7 आणि इंटू मध्ये काय असणार आहे ते इंटू साइन 2 टाइम्स ऑफ लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस काय असणार आहे 7 आणि हेच काय असणार आहे आपला आन्सर असेल. बघा प्रॉब्लेम नंबर नेक्स्ट आपण बघतोय. बघा प्रॉब्लेम नंबर जो 11 आहे अतिशय सोपा आहे. तो तुम्ही सेल्फ ट्राय करा, ज्याच्यामध्ये फॉर्म्युले वगैरे वापरून तुम्ही काय करू शकता त्याला सॉल्व्ह करू शकता. बघा काय तो प्रॉब्लेम तिथे tan ऑफ कॉस ऑफ साइन ऑफ x आहे. ओके, अतिशय इझी प्रॉब्लेम आहे, तो तुम्ही सेल्फ ट्राय करू शकता. तिथे बघा आपण प्रॉब्लेम नंबर घेतोय 12 जो की दिलेला आहे तुम्हाला y इज इक्वल टू सेक ऑफ tan ऑफ x रेस टू 4 प्लस काय आहे 4 आहे. ओके, बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय दिलेला आहे x दिलेला आहे. मग आपण लिहू शकतो तिथे dy बाय dx इज इक्वल टू सेकचा डेरिव्हेटिव्ह काय आहे सेकचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक इंटू टॅन आहे. म्हणजेच काय लिहू शकतो आपण तिथे सेक ऑफ काय असणार आहे टॅन ऑफ x रेस टू 4 प्लस 4 इंटू टॅन ऑफ काय असणार आहे टॅन x रेस टू 4 प्लस 4. आता बघा इथे काय असणार आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असणार आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x च्या जागी दुसरं काहीतरी आहे म्हणून काय असणार आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे तिथे तर डेरिव्हेटिव्ह असणार आहे टॅन ऑफ x रेस टू 4 प्लस काय असणार आहे 4 असेल. ओके, अशा प्रकारचा. आता बघा काय असेल ही टर्म आपण जशीच तशी तिथे रिप्रेझेंट करू शकतो सेक ऑफ काय असेल टॅन x रेस टू 4 प्लस 4 इंटू काय असणार आहे तिथे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ. आता डेरिव्हेटिव्ह टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय आपल्याजवळ तिथे टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स म्हणजेच आपण लिहू शकतो तिथे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असणार आहे तिथे तो असेल सेक स्क्वेअर एक्स रेस टू 4 प्लस काय असणार आहे 4. आता परत इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा असणार आहे एक्स रेस टू 4 प्लस 4. ओके, आता ही टर्म तर ऍज इट इज तिथे असणार आहे लिहू शकता तुम्ही काय असणार आहे सेक टॅन ऑफ एक्स रेस टू 4 प्लस 4 इंटू टॅन ऑफ टॅन एक्स रेस टू 4 इंटू बघा काय असणार आहे ही टर्म सुद्धा तिथे ऍज इट इज असणार आहे सेक स्क्वेअर काय असणार आहे एक्स रेस टू 4 प्लस 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे एक्स रेस टू चा फॉर्म्युला लावून काय असणार आहे 4x क्यूब इन प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह असेल 0 इंटू काय असणार आहे 4x क्यूब. ओके, आता हे जे आहे याला अशा प्रकारे आपण सिम्प्लिफाय करून लिहू शकतो काय असणार आहे dy बाय dx इज इक्वल टू काय असणार आहे 4x क्यूब इंटू काय असणार आहे सेक स्क्वेअर एक्स रेस टू 4 प्लस 4 आणि इंटू काय असणार आहे सेक ऑफ
tan ऑफ एक्स रेस टू 4 प्लस 4 इंटू tan ऑफ tan एक्स रेस टू 4 प्लस 4 आणि हाच काय असणार आपला इथे डेरिव्हेटिव्ह असेल. ओके.